एक महत्त्वाची बातमी, आदित्य ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेल्याची माहिती आहे। संजय राऊतांच्या घरी झालेल्या रेकी प्रकरणी चौकशीची मागणी करण्यासाठी आदित्य ठाकरे, भास्कर जाधव हे फडणवीसांच्या भेटीला गेले। दरम्यान दोन अज्ञातांकडून संजय राऊतांच्या भांडूपमधील घराची रेकी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर चौकशीची मागणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले। तर हा मुद्दा भास्कर जाधवांनी खरं तर सभागृहात सुद्धा उपस्थित केला होता। हाच तो व्हिडिओ आहे ज्यामध्ये संजय राऊत यांच्या घराची रेकी करताना दोन अज्ञात व्यक्ती बाईकवर दिसतात। सध्या याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि त्या संदर्भातली मागणी करण्यासाठी आता आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव फडणवीसांच्या भेटीला आल्याचं कळत आहे। आपण पाहतो या दोन दृश्यांमध्ये एकीकडे भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले, दुसरीकडे हाच तो व्हिडिओ आहे ज्यामध्ये रेकी करणारे हे दोन अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाले। आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत, खास करून रेकी करण्यात आलेल्या तुमच्या प्रकरणात। हो, मला उद्धवजींचा फोन होता की माननीय आदित्य ठाकरे आमचे नेते सीएम कडे आमदारांसह भेटायला गेलेले आहेत। आपण पाहतोय संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया होती। संजय राऊत यांच्या घराची एकदा नाही तर गेल्या काही दिवसांपासून 2 ते 3 वेळा रेकी करण्यात आल्याचंही या ठिकाणी कळत आहे। दोन अज्ञात व्यक्तींनी संजय राऊतांच्या भांडूपमधील घराची ही रेकी केली आहे। राऊत जी असतील किंवा संजय राऊत साहेब असतील, एक आमदार आहेत, एक खासदार आहेत, त्यांच्या घराची रेकी होणं, काही दोन बाईकवर एक बाईकवर दोन लोक आले होते, मास्क वगैरे घालून होते, ती नंबर प्लेट अजूनही सापडते, ती अजूनही ब्लर दिसते। आणि तसंच माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीच्या घराची देखील रेकी झालेली आहे। गेल्या 6-7 महिन्यात ज्या घडामोडी आपल्या राज्यात झाल्या आहेत, क्राईम म्हणजे कायदा सुव्यवस्था, जी परिस्थिती आपण आपल्या राज्यात पाहत आहोत, कुठेही काही घटना घडू नये म्हणून आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना एवढीच विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हे जे कोणी असतील त्यांचं ट्रॅकिंग व्हावं, पकडावं त्यांना आणि त्यांची चौकशी व्हावी की काय नक्की चालू होतं।